कलेच्या शेतात उत्तुंग कर्तबगारी करत एका मराठी माणसाने उभं केलेले भव्य साम्राज्य म्हणजे एनडी स्टुडिओ. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेत एनडी स्टुडिओच्या जतन आणि संवर्धनाची जबाबदारी नम्रपणे स्वीकारली असून या स्टुडिओला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी केले. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळांतर्गत एनडी आर्ट वर्ल्ड लिमिटेड इथे शुक्रवारी पत्रकार आणि टूर ऑपरेटर यांची विशेष भेट आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमात डॉक्टर कुलकर्णी बोलत होते. या कार्यक्रमाला दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक तथा एनडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल जोगळेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्ताधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, उप अभियंता स्थापत्य विजय बापट, एनडीचे प्रशासकीय अधिकारी सचिन निंबाळकर आणि श्रीकांत देसाई उपस्थित होते. यावेळी 25 ते 31 डिसेंबर दरम्यान एनडी स्टुडिओ इथे होणाऱ्या भव्य कार्निवलच्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी आपल्या मनोगतात नितीन देसाई यांचा उल्लेख आधुनिक विश्वकर्मा असं करत त्यांनी उभारलेले कार्य सदैव स्मरणात राहील असे सांगितले. एनडी स्टुडिओचे परिचालन आता गोरेगाव चित्रनगरीच्या माध्यमातून केले जात असून स्टुडिओचे संकेतस्थळ आणि बुकिंग ॲप सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक करताना मिनल जोगळेकर म्हणाले की भव्यता म्हणजे काय हे नितीन देसाई ह्या मराठी माणसाने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. शासनाशी त्यांचे असलेले ऋणानुबंध आणि त्यांच्याशी संबंधित आठवणी त्यांनी ह्यावेळी जागवल्या. दिनांक 25 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान एनडी कर्जत इथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 ह्या वेळात भव्य कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्निवलमध्ये खेळ, मनोरंजन ह्यासोबत सेलिब्रिटींसोबत गप्पांचा विशेष कार्यक्रम दररोज होणार आहे. सर, मनापासून आपलं स्वागत आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि आई कुठे काय करते या सिरियल मधून घराघरात पोहोचलेले अभिनेते मिलिंद गवळी सर आदरणीय सरांना विनंती करतो आपण अमृतराव मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करावं. आपल्यामध्ये उपस्थित आहेत लेखिका, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यांनी ते सक्रिय सहभाग घेतात. अमृता पोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करण्याची विनंती. धन्यवाद. फिल्म सिटीच्या एमडी आणि त्या देखील लेखिका, कवयित्री आहेत स्वाती म्हसे पाटील मॅडम, त्यांचे आपण स्वागत करण्याची विनंती मिनल जोगळेकर मॅडम यांना करतो. मनापासून स्वागत. सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर सर, त्यांना देखील लेखनाची आवड आहे आणि संत साहित्याचा विशेष त्यांचा अभ्यास आहे. सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर सर आणि एनडीचे व्यवस्थापन पाहणारे भाईका या ठिकाणी श्रीकांत देसाई सर आहेत, त्यांचंही स्वागत करण्याची विनंती निंबाळकर सर यांना करतो. एबी प्लीज. मुंबई पुण्याच्या मध्याकडे कर्जतच्या कुशीत बसलेलं एनडीज फिल्म वर्ल्ड म्हणजे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक दिवंगत श्री नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कल्पनेतून साकारलेली माया नगरी. नितीन देसाई यांना लाभलेल्या कलेच्या दैनंदिन साकारलेल्या एनडी स्टुडिओचं कला विश्व त्यांच्या पश्चातही तेच वैभव घेऊन आता पुन्हा सज्ज झाले. छत्रपती शिवरायांच्या भूमीतल्या मराठी मातीतल्या एका कलावंताने
पडद्या मागच्या कलेला साऱ्या सिनेविश्वात सन्मान मिळवतो. आंतरराष्ट्रीय दर्जाची बहुपयोगी चित्रीकरण स्थळे, अनेक प्रतिष्ठित ऐतिहासिक सिनेमांसाठी उभारण्यात आलेल्या विविध वास्तूंच्या प्रतिकृती, त्याची कलाकुसर, बारीक बारीक छटा, सगळंच भव्य दिव्य, अद्भुत आणि रमणीय आहे. या वास्तूला लाभलाय परिसस्पर्श अनेक कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्तींचा. तसंच या वास्तूनी जपली आहे महाराष्ट्राची आणि भारताची भौगोलिक आणि ऐतिहासिक संस्कृती सुद्धा. जिथे तुमच्या स्वप्नांनाही मिळतील असंख्य दिशा, इथल्या कोपऱ्या कोपऱ्यातून उघडतील मनाची कवाडं आणि जागृत होईल आंतरिक क्षमता. तुमच्या खास क्षणांना अधिक खास बनवण्यासाठी इथे आहेत जीव ओतून तयार केलेल्या काही खास रॉयल आणि पेशवाई कलाकृती, काही प्रसिद्ध कार्यक्रमांच्या सेटच्या प्रतिकृती, विंटेज आणि आधुनिक सोयी सुविधांचा कलात्मक संगम. इथेच साकारली अनेकांची स्वप्न. इथेच पाहिलं महाराष्ट्राने त्याच्या सुपुत्राचं पुढे पडलेलं पाऊल. आणि आता त्यांच्या पश्चात त्यांच्याच स्वप्नांना साकार करण्यासाठी महाराष्ट्र आवाहन करतोय. आम्ही सगळेच निमंत्रण देतोय. एंडीज फिल्म वर्ल्ड आपल्या स्वागतासाठी पुन्हा सज्ज झालाय. चित्रीकरण, समारंभ, पर्यटन, फोटोशूट, मेळावे, प्रशिक्षण अशा अनेकविध कार्यक्रमांसाठी तुमचं वन स्टॉप सोल्युशन आहे एंडीज फिल्म वर्ल्ड. मुंबईहून अटल सेतूमुळे अगदी हाकेच्या अंतरावर स्थित एंडीज फिल्म वर्ल्डला अवश्य या आणि आपली भेट संस्मरणीय बनवा.
पुढे शरीर वाढत. नाही एवढं ते किती वेळा हा राऊंड मार इकडे नाही ते इथून असं जायला नाही. 1 मिनिट इथं वर बसला होता तो महाराज बरोबर इथं क्राऊड होता तो असं मन काय केली काय करू हे काय करू दोन समानच आहे ना आमची उद्या असं ना सरळ केला का तुम्ही मोबाईल सरळ तुझा बस कोण आहे मी काढ अरे हा इकडे ती लोक मीटिंग ती काढताना आहे ना सरळ मारा. कधीतरी दोनदा आलेली पैसा भी चढ़ाओ थोड़ा ये ना. कार्निवल सुरू होतोय 25 ते 31. पूर्वी नितीनजी असा एक कार्यक्रम करायचे वर्षाच्या शेवटी, तर त्याचाच धागा पकडून आम्ही या नव्याने एक कार्यक्रम आपण करत आहोत. आज ही फॅम टूर केली तर ती तोंड ओळख करून देणं की हे सेट्स काय आहेत आणि हे वैभव काय आहे आपलं स्टुडिओजचं, यासाठी आपला हा आजचा फॅम टूरचा कार्यक्रम होता. आणि कार्निवलच्या निमित्ताने अधिकाधिक पर्यटक वेगवेगळ्या क्षेत्रातील लहान मुलं आहेत, काही शाळांच्या सहली, टूर ऑपरेटर्स पण आज आलेले आहेत, तर त्यांनी अधिकाधिक व्हिजिट द्यावी कार्निवलला. विविध त्यांच्यासाठी सेलिब्रिटी गप्पा, कल्चरल कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, मुलांसाठी खेळ आहेत आणि या सेट्सच्या व्हिजिट्स असा भरगच्च कार्यक्रम आपण कार्निवलच्या निमित्ताने करत आहोत. प्रचार प्रसिद्धीकडे लक्ष देणार आहे. प्रचार प्रसिद्धी आपण वेगवेगळ्या माध्यमातून करतोय. एक तर प्रिंट मीडियामध्ये आपली ही सगळी कार्निवलची जाहिरात येणार आहे. सोशल मीडियातून आत्तापासूनच याची जाहिरात सुरू झालेली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी होर्डिंग्स आपण लावणार आहोत. तर आपण त्याच्यामध्ये काही कसूर करणार नाही की ही योजना, हा कार्निवल सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवावा.
नवीन उमद्या कलाकारांना कसं अपील करायचं, या ठिकाणी येऊन त्यांनी जे प्रशिक्षण असतील किंवा त्यांना जे एक मंच मिळते त्याचा लाभ घ्यावा? FTII बरोबर आपला सामंजस्य करार झाला आहे, फिल्म सिटी आणि FTII. तर आता या क्षेत्रात आपल्याला साधारणतः जाणवतं की एक हँड्स ऑन प्रशिक्षण म्हणजे ॲक्च्युअल प्रशिक्षण तिथे मिळत नाही, अप्लाइड प्रशिक्षण ज्याला म्हणतो. तर ते प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील. वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस आपले सुरू होतील. सुरुवातीला अगदी शॉर्ट कोर्सेस म्हणजे हाऊ टू मेक अ फिल्म 3 दिवसाचा 5 दिवसाचा असे कोर्सेस आपण इनिशियली सुरू करणार आहोत फेब्रुवारीमध्ये, जे फिल्म सिटीला असतील. पण काही मोठे कोर्सेस जे आहेत, जे निवासी प्रशिक्षण असेल, ते आपण ND स्टुडिओला आपण करणार आहोत. त्याची घोषणा लवकर आम्ही करू. इथे वेगवेगळ्या रूम्स आहेत, राहायची व्यवस्था आहे. तर त्या पद्धतीने हे प्रशिक्षण होणार आहेत. त्यानंतर स्क्रिप्ट रायटर्स लॅब मी मगाशी बोलले ह्याच्यामध्ये, तर एक आपण ती सुरू करत आहोत, जी जानेवारीमध्ये होईल. आणि जे मराठीमधले कंटेंट क्रिएटर्स आहेत, लिखाण करणारे लोक, त्यांना ही एक नवीन संधी आहे. त्यांचं आम्ही मेंटोरिंग करणार आहोत आणि हँड होल्डिंग करणार आहोत. आणि त्यातल्या बेस्ट स्क्रिप्ट्स ज्या आहेत त्या आपल्या चित्रपटाका आंतरराष्ट्रीय दर्जाचा जो महोत्सव आहे त्याच्यामध्ये आपण घेऊन जाणार आहोत. महिला सर्वच कलाकारांच्या दृष्टीने, महिला असो किंवा बाकीचे कलाकार असो, आपली MSFची टीम इकडे कार्यरत झालेली आहे. साधारणतः 20 सुरक्षाकर्मी इथे कार्यरत आहेत आणि दर दिवशी त्याची गस्त घालून आपलं त्याची सुरक्षिततेची हमी आणि त्याचं मॉनिटरिंग होत असतं. ND स्टुडिओ आता फिल्म सिटीने ताब्यात घेतलेला आहे आणि इथे कामकाज पूर्वीसारखंच किंबहुना पूर्वीपेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीनं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी फिल्म सिटीची संपूर्ण टीम ही कार्यरत आहे. या ND स्टुडिओसाठी एक मास्टर प्लॅनसुद्धा आम्ही बनवलेला आहे. काही त्याच्यासाठी खर्चाचे आयटेम्स आहेत, ते सुद्धा गव्हर्मेंट त्याच्यासाठी पैसा कमी पडू देणार नाही. आणि या सगळ्यातून इथे शूटिंगसाठी मराठी चित्रपटांना, इतर चित्रपटांना चांगली लोकेशन्स उपलब्ध व्हावीत, सेट्स उपलब्ध व्हावेत असा आमचा प्रयत्न असणार. त्याचबरोबर पर्यटन, शैक्षणिक सहली किंवा काही इव्हेंट्स असे सुद्धा इथे करता येतील. इथं मी ज्या आता सुविधा बघतो आहे त्यावरून इथे काही मेळावे किंवा प्रशिक्षणं ही सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे एक शैक्षणिक केंद्र म्हणून सुद्धा हे स्थळ उदयाला येऊ शकतं. त्या पद्धतीनं टीमचे सगळे प्रयत्न चालू आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत आता फिल्म सिटीने ही संस्था आपल्या पंखाखाली घेतलेली आहे आणि अतिशय दूरदृष्टीने याचं नियोजन चालू आहे. नियोजनामध्ये अर्थातच मनुष्यबळाचं नियोजन, आर्थिक नियोजन, साधनसंपत्तीचं नियोजन अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यासाठीचाच मास्टर प्लॅन आता तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या नियोजनाची सविस्तर चर्चा आहे. कुठल्याही पद्धतीनं साधनसंपत्ती या ठिकाणी कमी पडणार नाही याची सांस्कृतिक कार्य विभाग जास्तीत जास्त काळजी घेतो आहे. सुविधा काय आहेत त्या समजून घ्याव्यात, त्या सुविधांचा लाभ घ्यावा. त्याच्यामध्ये काही आणखी पाहिजे असेल, बदल पाहिजे असेल तर त्या सूचना जरूर आम्हाला द्याव्यात. महाराष्ट्रातलं हे एक सेंटर ऑफ एक्सलन्स बनावं असा आमचा प्रयत्न असणार आहे आणि फिल्म्स या क्षेत्रामध्ये जे उत्कृष्ट आहे ते प्रोव्हाइड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर तरुणांनी आमच्या या प्रयत्नाला साथ द्यावी आणि इथे मोठ्या प्रमाणात यावं अशी आमची अपेक्षा असेल. आता शासनाने संपूर्णपणे या ND स्टुडिओज आणि आर्ट वर्ल्डची जबाबदारी घेतली आहे. मुख्यतः शूटिंग, त्याचबरोबर सहली आणि त्याचबरोबर काही प्रशिक्षणं वगैरे अशा प्रकारचं आपलं एम आहे. त्यात आपण काही तातडीच्या करायच्या उपाययोजना किंवा उपक्रम, त्यानंतर थोड्या काळानंतर होणारे उपक्रम आणि त्यानंतर काही अधिक कालानंतरचे उपक्रम असे आपण काही आयडेंटिफाय केले आहे. त्याचबरोबर मधल्या काळात इथे कमी ॲक्टिव्हिटीज होत्या, त्यामुळे काही डागडुजी करणं आवश्यक आहे. हे सगळं विचारात घेऊन आता आमची आखणीच्या लेव्हलवर आहे. मुळात आता हा ND स्टुडिओ शासनाने ताब्यात घेतला असून पूर्णांशाने आपण तो सुरू करणार आहोत. याची माहिती चित्रपट जगताशी संबंधित जे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, इतर घटक आहेत त्यांना मिळणं, त्याचबरोबर सहली आयोजक आहेत त्यांना मिळणं, ही एक आम्ही सुरुवात केली आहे आणि या पद्धतीने आता पुढे आम्ही अनेक उपक्रम घेणार आहोत. 25 ते 31 कार्निवल आहे. त्या कार्निवलमध्ये खूप प्रकारच्या आपण ॲक्टिव्हिटीज ठेवल्या आहेत. संपूर्ण कुटुंब इथे एक दिवसाची अख्खी सहल एन्जॉय करू शकतील अशा प्रकारचे उपक्रम आपण घेतलेले आहेत. सेट्स तर आपण भव्य बघणारच आहोत. त्याचबरोबर जादूचे प्रयोग असतील, गाणी, गप्पा, सेलिब्रिटींबद्दल धमाल मस्ती, काही एक्सायटिंग गेम्स आणि त्याच्याबरोबर प्राइजेस असं सगळं आपण ठेवलेलं आहे. तर त्याचा आता ताबडतोब लाभ घेण्याची संधी ही आपल्या संपूर्ण लोकांना उपलब्ध झाली आहे.
तिचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते. या फॅम टूरला आज आपण प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित आहात, काही निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक, त्याचबरोबर टूर ऑपरेटर्स असे वेगवेगळे घटक उपस्थित आहेत. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या इंडी स्टुडिओबद्दलची आणि आता शासन तिथे करत असलेल्या उपायाबद्दलची माहिती लोकांना नक्की कळेल अशी मला खात्री वाटते. येणाऱ्या काळामध्ये तो आता आखणीच्या स्वरूपात आहे. त्याचं अंतिम झालं की निश्चित आम्ही आपल्या माध्यमातून तो सर्वांपर्यंत पोहोचवू. आनंद कलाकार म्हणून प्रत्येक कलाकारालाही आनंदाची गोष्ट आहे की इंडी स्टुडिओ हा असाच होता की खूप वाईट वाटतं. इतकं भव्य दिव्य कलेचं जाणं किंवा कलेचं क्षेत्र किंवा हा स्टुडिओ सिनेमाच्या शूटिंगसाठी जे मोठं स्वप्न नितीनजीने पाहिलं ते अधुरं राहिलं की काय असं वाटावं. पण तितक्यात ही आनंदाची बातमी आम्हाला मिळाली की पुन्हा हा इंडी स्टुडिओ नव्याने पुनर्जीवित करणं आणि त्याच्यासाठी शासनाचा फार मोठा सहभाग असणार. फिल्म सिटी आणि महाराष्ट्र शासनाने स्टुडिओ चालवायची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामध्ये FTIचा पण सहभाग असणार आहे. त्याच्यातर्फे काही उपक्रम राबवले जाणार, काही वर्कशॉप घेतले जाणार आहे आणि पुन्हा नव्याने ते शूटिंग सुरू होणार आहे. कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नाही की 3 महिन्यापासून हा स्टुडिओ सुरू झाला आहे. पण आता आमचं हे कर्तव्य आहे की पुन्हा या स्टुडिओला पुन्हा चांगल्या प्रकारे उभारी देण्याचं काम हे सगळं कलाकारांनी, निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी करावं. जसे नितीन सर या स्टुडिओला शासनाकडे ही जबाबदारी शासन न्याय देईल का असं वाटतं? नक्कीच शासनाने आत्तापर्यंत चित्रपटसृष्टीवर शासनाचा कायम ओरडच करण्यात आला. त्यांचा प्रेम मिळत गेला. चित्रपटसृष्टीला जेव्हा कधी कठीण प्रसंगातून जावं लागलं तर त्यावेळी महाराष्ट्र शासन खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं. तसंच या स्टुडिओच्या पाठीशी उभं राहिलं. फिल्म सिटी आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहयोग आहे. त्यांच्यातर्फे या स्टुडिओ चालवण्याची जबाबदारी खूप मोठी आनंदाची गोष्ट आमची कलाकार आहात, रसिक प्रेक्षकांना काय आव्हान करेल? रसिक प्रेक्षकांना आव्हान असं करेल की 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर इथे कार्निवल आयोजित केलं. तर सर्व रसिक प्रेक्षकांनी येऊन इथे सहभाग द्या, उपस्थिती असावी त्यांची. आणि कार्निवलच्या निमित्ताने ते कळेल की या स्टुडिओमध्ये काय काय चालतं. आणि एक आपला जिव्हाळ्याचा विषय चित्रपट प्रत्येक मराठी माणसाचा आणि त्याची भव्यता मराठी माणसाची, मराठी माणूस किती भव्यतेने दाखवतो त्याची जाणीव. या नात्याने मी मनापासून आनंद आहे कारण इतका मोठा स्टुडिओ तिथे एक ऐतिहासिक चित्रपट गेल्या काही दशकातले अप्रतिम चित्रपट जिथे बनले त्या स्टुडिओमध्ये परत एकदा आता संपूर्ण लाईव्ह कॅमेरा ॲक्शन असे सूर दरवळणार आहे. असा आवाज सगळीकडे आता परत एकदा येणार आहे आणि उत्तम शूट्स इकडे आता सुरू होणार आहे. त्यामुळे एक कलाकार म्हणून खरंच मनापासून आनंद होतो आहे आणि चित्रपटांचा चाहता म्हणून तर जास्त छान वाटतं कारण आपल्या महाराष्ट्रातलं इतकं मोठं केंद्र जिथे आपण साऊथ भागामध्ये जेव्हा विचार करतो तिकडे मोठमोठ्या फिल्म इंडस्ट्रीज आहेत, मोठमोठे लोकेशन्स आहेत, फिल्म स्टुडिओज आहेत. अशावेळी जो इंडीज फिल्म स्टुडिओनी जे माहोल 10 ते 15 वर्षात पूर्ण भारतात जगात बनवला होता की इथे उत्तम काम होतं ते परत एकदा आता नव्याने सुरू होतं याचा एक कलाकार म्हणून खूप आहे. कलाकार म्हणून प्रेक्षकांना काय आव्हान करेल? मी संपूर्ण महाराष्ट्राच्या भारताच्या जनतेला हे आव्हान करेन की आता इथे फक्त शूट नाही होणार आहे इंडीज फिल्म स्टुडिओमध्ये, तर इथे फॅम टूर होणार आहे, कार्निवल्स होणार आहे. म्हणजेच आपण ज्या प्रकारे बाकी फिल्म स्टुडिओमध्ये जातो तिथे टूर होतात आणि तुम्हाला प्रत्येक सेटवर तिथल्या जुन्या आठवणी किंवा अपकमिंग प्रोजेक्ट्स कळायला लागतात. ह्या गोष्टी ज्या होणार आहेत त्यामुळे एक नवीन डेस्टिनेशन आपल्याला बघण्यासाठी आता मिळालेलं आहे आणि मुंबई पुण्याच्या जवळ आहे. त्यामुळे कर्जतला सहज आपण अप्रोच करू शकतो, येऊ शकतो. एकत्र परिवार, सर्वजण मित्रपरिवार सगळ्यांना इथे घेऊन येऊ शकतो. उत्तम खाणं पिणं, राईड्स, सगळे लोकेशन्स, ह्या सर्व गोष्टी एक पूर्ण दिवस आपण आनंदाने इथे आपला साजरा करू शकतो. त्यामुळे आता येत्या काळात येत्या 25 तारखेलाच
25 ते 31 डिसेंबर रोजी खूप मोठा फेस्टिवल इथे घडतो आहे आणि या कार्निवलला मला तुम्ही सर्वांनी ऑनलाईन बुकिंग करा, कारण ऑफिशियल वेबसाईट आता सुरू झालेली आहे. स्पेशल तिकीट बुकिंग आपण करू शकता. सो एक उत्तम असं डेस्टिनेशन महाराष्ट्राला आता परत प्राप्त झालं आहे. संपूर्ण जनतेला हेच आवाहन करेन, नक्की या इंडियस फिल्म स्टुडिओजमध्ये आणि